सर काल नाशिकमध्ये आणि संभाजीनगरमध्ये जे काही घडलं त्याच्याबद्दल काय सांगायचं? बांगलादेशमध्ये काही गोष्टी घडतात. बांगलादेशमध्ये आपण बघितलं की सत्ता परिवर्तन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि सत्ता देशांच्या विरुद्ध तिथं तरुण पिढीने उठाव केला. त्यातल्या काही गोष्टी घडल्या. पण दुर्दैवानं त्याची प्रतिक्रिया भारतात काही ठिकाणी होती. ती प्रामुख्यानं बांगलादेशच्या वावरावर पश्चिम बंगाल वगैरे ही राज्य आहेत तिथं ती स्थिती थोडी अधिक गंभीर होती. पण तिथं काही घडलं त्याचे परिणाम महाराष्ट्रात होतील असं कधी वाटलं नव्हतं. त्याचं मी खोलात जाऊ इच्छित नाही. पण आजच्या परिस्थितीमध्ये समाजाच्या सगळ्या थरामध्ये एकवाक्यता आणि सामंजस्य याची अतिशय गरज आहे. आणि म्हणून जे काही घडलं काही ठिकाणी महाराष्ट्रात ते राज्याच्या समाजाच्या हिताचं नाही. आज शांततेची गरज आहे आणि ती शांतता प्रस्थापित करायची असेल तर समाजकारण राजकारण या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी संयमाचा पुरस्कार करावा आणि शांतता कशी राहील याबद्दलची खबरदारी घ्यावी एवढंच मी आज बोलू इच्छितो. शासनाचं धोरण, शासनाची कारवाई, गृह खात्याची जबाबदारी, त्यांची कारवाई याचं भाष्य करता येईल. पण आज मला शांतता आणि सौहार्द याचं महत्त्व जास्त वाटतं आणि म्हणून त्याच्या अन्य बाबी ज्या आहेत त्याचं मी भाष्य करू इच्छित नाही. सुनियोजित वाटतं का तुम्हाला? जो प्रकार सुरू आहे तो सुनियोजित असं वाटतं का तुम्हाला? असंही देखील म्हणजे बांगलादेशमधला प्रकार इथं घालायचं काही कारण नव्हतं.